सर्व्हिसेस मध्ये हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया व वॉर्ड बॉय पाहिजेत। आकर्षक वेतन दिलं जाईल। लवकरात लवकर संपर्क साधा। T20 वर्ल्ड कपची क्रेज सध्या सर्वत्र पाहायला मिळत असून मालेगावमध्येही क्रिकेट प्रेमी मोठ्या उत्साहात सामने पाहत आहेत। शहरातील हिंदवी मंडळाच्या वतीनं मालेगावकरांसाठी मोठ्या स्क्रीनवर क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे। या विशेष आयोजनामुळे अनेक क्रिकेट प्रेमी एकत्र जमून सामन्याचा आनंद घेत आहेत। मोठ्या स्क्रीनवर सामना पाहताना भारताच्या विजयासाठी प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला। भारत विश्वचषक जिंकेल असा निर्धारही उपस्थित क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केला। हिंदवी मंडळाने केलेल्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून चौपाल परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली। भारताच्या प्रत्येक चौकार षटकारावर टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले। क्रिकेट प्रेमींना एकत्र येऊन सामना पाहण्याची संधी मिळाल्यामुळे मालेगावमध्ये क्रिकेटचा उत्सव साजरा होत असल्याचे दिसून येत आहे। हिंदू बांधवांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो, तसंच महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज दुर्दैव सरकारचा योग आहे असं आज मॅच पण आहे, भारत न्यूझीलंड फायनल मॅच आहे आणि या मॅच निमित्त आम्ही संगमेश्वर मित्र मंडळ हिंदवी मंडळांच्या संयुक्त विद्यमानाने एक मोठ्या स्क्रीनवर आम्ही ही मॅच दाखवणार आहे आणि ही मॅच भारत जिंकणार यात कुठलाही शंका नाही। हा सार्वजनिक जलोत्सव साजरा झाला पाहिजे या हेतूने आम्ही हे मोठ्या स्क्रीनवर ही मॅच दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही काय सांगाल? क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी नसतात, बॅड लक आणि गुड लक। जो दिवस ज्या क्रिकेटरचा चांगला असतो त्या दिवशी त्यांनी चांगला खेळ केला तर तो संघ जिंकतो असं असतं। हॉटेल सुद्धा बदलण्यात आलंय की बाबा श्रद्धा की अंधश्रद्धा असा विषय त्याच्यात करण्यात आलाय। जो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग झालेला आहे, असं काही नसतं। आज भारत निश्चितच जिंकल अशी आमची मनापासून इच्छा आहे। एक भारतवासी म्हणून क्रिकेट प्रेमी म्हणून निलेश भाऊ काय सांगाल? आज खरं म्हणजे खूप मोठा महोत्सव जुळून आलेला आहे। रविवार आहे, त्यात रंगोत्सव आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यासहित महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आहे। त्यानंतर आजची T20 वर्ल्ड कपची फायनल आहे, न्यूझीलंड वर्सेस इंडिया। हा सर्वात मोठा महोत्सवाचा आज योग जुळून आलेला आहे। तर मी महादेवाचरणी प्रार्थना करेन की खूप चांगल्या रनांनी आपण इंडिया न्यूझीलंड वर मात करेल एवढी मी महादेव चरणी प्रार्थना करतो। आणि राहिला विषय, जरी मॅच नरेंद्र मोदी या स्टेडियमला असेल तरी एकच सांगू इच्छितो की दिल्लीची तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राने भारताचा विजय राहील। जय महाराष्ट्र। भारत माता की। प्रमोद भाऊ काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम तर आज हिंदवी मंडळाने पुढाकार जरी घेत असला तरी सर्व संगमेश्वरातील जे तरुण मित्र आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने क्रिकेट हा प्रत्येकाच्या मनाचा खेळ आहे आणि आनंदाचा खेळ आहे। आणि आज आपली टीम फायनल मध्ये गेली, तो आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व मित्र परिवारांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमास फक्त इंडिया जिंकण्याचे नाही तर आपल्या सर्वांच्या एकीमुळे टीम तर जिंकणारच, परंतु तुम्ही जो प्रश्न मांडला की हॉटेल बदलण्यात आली वगैरे, त्या हॉटेलचं मरम्मतचं काम चाललेले त्यामुळे ती हॉटेल बदलण्यात आलेली आहे। आणि जे आज पूर्वीचे रेकॉर्ड होते ते रेकॉर्ड बदलण्यासाठी सुद्धा आजची मॅच एक माइलस्टोन असेल। म्हणजे आज खरं तर हा दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल की आज आपला रंगोत्सव आहे। अतिशय महत्वाचा हा उत्सव मराठी मनाचा आणि त्यासोबत न्यूझीलंड आणि इंडियाची ही अतिशय रंगारंग मॅच। मी एकच सांगेल, इतर काही ज्या निगेटिव्ह गोष्टी सोशल मीडियावर चालू आहेत त्याच्याकडे न बघता आपण सर्व भारतीयांनी टीम इंडियाला सपोर्ट केला पाहिजे आणि आपण सर्व या ठिकाणी मालेगावात महादेव मंदिर या पवित्र प्रांगणात आपण या टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आलो आहे। आणि ज्याप्रमाणे आता खेळ चालू आहे, टीम इंडिया 100% मोठ्या फरकाने विजयी होईल आणि पुन्हा एकदा वर्ल्ड कप तिसऱ्या वेळेस भारतीय संघाकडे येईल ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। संगमेश्वर हे क्रिकेटचं माहेरघर आहे भारतानंतर। भारताचं क्रिकेटचं वेळ आहेच, पण संगमेश्वर भाग असा आहे जिथे क्रिकेटचं प्रेम जाणलं जातं, त्याच्यासाठी ओळखलं जातो। म्हणजे क्रिकेट म्हणजे काय हे हिंदवी मंडळाने वारंवार म्हणजे तुम्ही जसं बघितलं गेलं संगमेश्वर भागामध्ये तुमचा सम्राट मंडळ, आपला मराठा मंडळ, तिथे भरपूर क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळणारे तरुण तयार झालेले आहेत। पण हे बघायला गेलं तर एक आनंदाची बाब आहे। पंचमी पण आहे, रंगपंचमी म्हणतात त्याला, जी आपल्या भागात साजरी होती त्याच्या माध्यमातून एक पंचमी आपल्याला लाभलेली आहे। न्यूझीलंड आणि विरुद्ध भारत अशी ही पंचमीचा विजय उत्सव भारताचा होणार आहे वर्ल्ड कप फायनल मध्ये। याच्यासाठी क्रिकेट प्रेमी रसिकांसाठी हिंदवी मंडळामार्फत संघर्ष मित्र परिवार आयोजित हा जो प्रोग्राम ठेवलेला आहे
ही खरंच मेजवानीच आहे. एक प्रकारे कौतुकच केलं पाहिजे या मंडळाचं. क्रिकेट प्रेमींसाठी उत्साहाचा क्षण आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे क्रिकेट प्रेमी अवेलेबल आहेत का, की एकत्र बसून जो आपण जुन्या जाणत्या वेळामध्ये एक टीव्ही समोर 100 लोक बसायचे, 100 लोक बसायचे एका चौकामध्ये 100 लोक बसायचे, पण पूर्ण गावाला जमा केलेला आहे मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून. अभिनंदन, कौतुकास्पद कार्य आहे. खरंच कौतुक केलं पाहिजे क्रिकेट प्रेमी म्हणून. मला पण आनंद आहे की एवढी मोठी मेजवानी मी लाभलेला आहे हे क्रिकेट प्रेमी म्हणून. आज कसं, आज आनंदाचा दिवस, रंगपंचमी पण आहे आणि त्या निमित्ताने सगळं आनंदात आहेत. आणि भारत पाकिस्तान, आपला भारत आणि न्यूझीलंडची फायनल मॅच आहे आणि ही फायनल मॅच सगळ्या संगमेश्वरवासियांसाठी त्यांच्यासाठी मेजवानी ठेवलेली आम्ही. त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा आणि भारत आज जिंकणारच आहे. त्याच्यामुळे आपलं तरुण आज एन्जॉय करतायत. त्याच्यामुळे भारताला आपल्या सर्वांकडे शुभेच्छा आहेत जिंकण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.